सावकाश. सोड दार सोड तू. चल. देवाचीच कृपा असा म्हणान स्वतःच्या पायान चालत घरात चाललास. बजावलंयच होतंय मी देवात. दत्तभाऊ दत्तभाऊ इले दत्तभाऊ परत दिले. दत्तभाऊ माझ्याकडे बघा. दत्तभाऊ. पांडू बघेल ना, तो बोलेल तुझ्याशी. आता हॉस्पिटल म्हणून आला ना, जरा आराम करू दे त्याला. दत्तभाऊ बोल. हो, चप्पल कर. अभिराम भाऊजी वाईट थांबा. इस्पितळात नाही लाव ना. आये हो आये, जरा मीठ मोहरी घेऊन येवा. झी लिलो इस्पितळात ना. नाही दत्तभाऊ इले. बरोसस ना बाबा. आपल्या घरावरची इडा पिडा टळू दे आणि कुणाची नजर लागली असतात ना तिचे डोळे फुटान खाव. दत्तभाऊ मी पांडू. दत्तभाऊ बोला. पांडू बोलेल दादा तुझ्याशी. चल. नाही बोलले दत्तभाऊ, नाही बोलले. असते असते. इकडे बसू त्याला. दादा ये बस. बस इकडे बस. 2 दिवस दत्ताच्या विचारान माझ्या डोळ्यात डोळो नाही होतो रे. डोळे मिटलंय काय सारखो याचो चेहरे डोळ्यासमोर ये माझ्या. सारखो माका आवाज दे होतो, छाया गो छाया. आता 3 दिवसान तुका बघलंय ना तर माझ्या जीवात जीव इलो हा बघ. आता दारू पिऊची सोडून दे. हा काय करून घेतलंस बघ स्वतःचा. होय होय सगळा होय. आता मी पण लक्ष देणार आहे त्यांच्याकडे. आधी पण तूच दे होतं लक्ष. काय आला पूर्वा. पूर्वा. हा तुझ्याशी बोलतोय मी. ती औषधं जी लिहून दिली आहेत ना डॉक्टरांनी, ती वेळेवर द्यायची आहे दादाला. हो अभिदा. आजी कावेरी काकी कुठे आहे? वर खोली आहे तसा. अभिदा कावेरी काकीला. मी दरवाजा उघडा ठेवलेला आहे. तिला जर खाली यायचं असेल ती येऊ शकते. पण ती कोणाचं ऐकणंच नाही. खोलीतून बाहेरच येणार नाही. मी आलेच. काय चाललं आई? ते काकीला खूप बापूस आत्ता इस्पितळात नाही लो. ते का काय वया नको त्या विचारूचा सोडून का काकी भेटूचा असा. आई अगं पण मग कावेरी काकी अशी अजून किती दिवस खोलीत थांबणार? त्याचा काय तर ता बघत. अगो बापाच्या जीवापेक्षा तुका जास्त काय सगळा. आई असं का बोलतेस? ता काय नाही. आईना हलायचा नाही. बापाशीची काळजी घे. सरिता सगळं जाऊ दे. अहो पण सरिता 2 दिवस माझ्याजवळ दवाखान्यात बसून होता. सगळा केलं ना त्यानं माझा. त्याला माझी काळजी आहे. पूर्वा चल तू. थांब पूर्वा. ह्यांचा आणि काय सरिता तो हंड बंद कर गो. माकाच बोला तुम्ही. ते काय मीच वाईट असे. माझ्याच हाताची रेषे उलटे असत. त्या माझा चेडू ऐकता ना माझं घो ऐकता. पूर्वा घे घे. कावेरीन काय खाल्ल्यान नाही. हा बघ तुझा तरी ऐकता काय. कुणीच माझा ऐकू नको. एवढा सगळ्या कावेरीन केला ना तरी तेचोच पुळको हा सगळ्यांका. माका वाटतं यांचं पण तिनेच काहीतरी करून ठेवला नसं. नशीब दडदाकट परत इली असं. काकी काकी पूर्वा
काकी शांत हो, रडू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. ഞാനൊന്നും ചെയ്തിട്ടില്ല, ഒന്നും ചെയ്തിട്ടില്ല. काय नाही केलं मी पूर्व. मला माहित नाही काय झालं. अभि अभि असं का वागतोय माहित नाही. सयाजीला मारतो, पोलीस स्टेशन, त्रास होतोय. तो असं नाहीये. मग असं का का माहित नाही मला. काकी अगं, अभिदा तुझ्यावर रागवला, मग त्याने सयाजीला मारलं. मग नंतर पोलीस त्याला घेऊन गेले. मग तू जाऊन त्याला सोडवून आणलं. काकी तुला याबद्दल खरंच काही माहित नाही? मला नाही माहित. काकी अगं असं काय करतेस? तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी काय घडलंय तुला नाही माहिती? गिफ्ट रिंग दिला, अभिने गिफ्ट दिला, सरप्राईज साडी कबोर्ड मध्ये, गजरा होता. मग खोली. मग तू अण्णांच्या खोलीत गेलीस आणि अभिदाने तुला आणि सयाजीला मिठीत. काय? नाही नाही पूर्व, सयाजी नाही, खोटं. काकी पण मग हे सगळं जर खोटं आहे तर खरं काय आहे नेमकं? आणि जे काही खरं आहे ते कळायला हवं ना सगळ्यांना. तू सांगायला हवंस काकी. हे बघ, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू सांग जे काही झालंय ते. चल. मी नाही येणार खाली, मी बाहेर नाही येणार. अभिने पनिशमेंट दिला. तो हात पकडून प्रेमाने विश्वासाने बाहेर नाही ना, मी नाही. काकी अगं, खाली सगळे आहेत. चल ना खाली. काय गो दत्ता निजलो? होय, पडले असत. आता औषध घेतल्याने ना की झोप लागत ते का. ऐता काय आणलं? साकार. हे परत इले ना म्हणून देवाकडे ठेवलं होतं. आहे इस्पितळात परत इले ना म्हणून साखर घेवा. काय गो, काहीतरी खाल्ल्यान काय ते ना? नाही आजी. ते बाय काय चाललेलं आहे या घरात? काय ना काय होताच काय ना काय. आजी तू नको काळजी करूस. अभिदा, काकी खाली यायचं नाही म्हणते रे. मग हे नको येऊ दे ना. काय झाला? सगळी जण सुटकी चेहरे घेऊन काय बसला? माझो घो इस्पितळात नाही इलो, त्याचा आनंद कोणाकच झालेलो दिसत नाही. सगळ्यांका कायरीची काळजी लागलेली असा. आहे काय हो, झील असा ना हो तुमचं. मरणाच्या दारात ना परत इलो, पण ते इल्यापासून तुमच्या तोंडावर ते इल्याचा आनंद काय दिसत नाही हो. अगो काय बोलतस या? गेले 2 दिवस त्याची घराकडे वाट बघतोय मी. मग आहे हे घरात इल्यावर देवापुढे साखर तुम्ही पण ठेवू शकला असतास ना. पण नाही, तुमका सुनेचा दुःख मोठा होता आणि त्या काय आता आयुष्यभर कवटाळून ठेवशात. ह्या घरात ना काही चांगला झाला ना तरी सगळी जण तोंडा पाडून बसा. तुमका सगळ्यांका आनंद तेव्हाच होय जेव्हा कावेरी या घरात हसत खेळत बागडत. तोपर्यंत सगळ्यांनी सुटकी चेहरे घरून ठेवा. वहिनी दे मला साखर दे. अगं दे. माझा दत्तादादा हॉस्पिटल म्हणून बरावून घरी आलेला आहे, हे महत्वाचं आहे माझ्यासाठी.
एक काम कर, तो डबाच दे मला, मी वाटतो साखर सगळ्यांना. दे दे दे. आणि ह्यापुढे कुणासाठी वाईट वाटून घ्यायची काही गरज नाहीये. त्यांनी आपल्या मनाचा विचार केला, त्यांनी आपल्या विश्वासाचा विचार केला नाही ना, मग कुणासाठी दुःख बाळगायचं काही गरज नाही. आई, धर साखर. अगं धर, तुझा मुलगा बरा होऊन आलाय घरी. धर साखर, तोंड गोड कर. धर. पूर्वा, घे साखर घे. अभिदा, काय? कुणाची काळजी करायची काही गरज नाहीये. आपल्याला काय होईल याची काळजी घेतली होती कोणी? नाही ना, मग आपण पण काळजी घ्यायची काही गरज नाही. धर. पांडूला पण देतो मी. त्याचा दत्ताभाऊ घरी आलाय, त्याचे तोंड गोड करायला हवं. पांडू, पांडू. काय झालं अभिभाऊ, काय काम? हा, काम नाही रे काही. काय नाही. आज सुट्टी घे तू. सुट्टी? काय असतं आता? दत्तादा हॉस्पिटल म्हणून घरी आलाय ना, हा. मग आज आराम करतो. धर साखर घे. साखर किती? हा? अरे दादा हॉस्पिटल म्हणून घरी आलाय, तोंड गोड कर. धर. हा, देवा देवा. पांडू, आता काही झालं ना तरी वाईट वाटून नाही घ्यायचं. आनंद मानायचा सगळ्या गोष्टींमध्ये. जे होईल ते होईल, त्रास करून नाही घ्यायचा कुठल्याच गोष्टीचा. रडतास? नाही रे, मी काय रडेन? नाही रडायचं आता. रडायला काय झालंय? दत्तादा हॉस्पिटल म्हणून घरी आलाय. माधव दादा हळूहळू बरा होईल. मी प्रयत्न करेन. कोणीच नाही रडायचं आता. आपल्याला आपलं आयुष्य नेहमीसारखं जगता आलं पाहिजे. अभिरामा, अगं आई, ते पांडूला. बर बर. भांडू, हा. लाग तुझ्या कामाक लाग. हा, हा? हा. अभिरामा, अरे आपलं आयुष्य आपल्याक जगू घेऊक होया, होय ना. पण आयुष्य म्हणजे आपण एकटे नसतो रे. आपल्या आजूबाजूची माणसं पण असतात. मग असो खोटो आवाणून, खोटा हसान, साखर वाटान आपला दुःख आपण लपवू शकलो नाही. अरे किती फसवशील स्वतः. तुझा दुःख, तुझो त्रास तुझ्या आयुष्यात कळणार नाही काय रे. पण संसार म्हटला ना की तो दोघांनी सांभाळूक होया. एकान जरी चूक केल्या ना तरी तो इस्कळीत होऊ हे लागणार नाही. माझ्या अनुभवावरून सांगते मी तुका. ह्यांनी केलेल्या सगळ्या चुकांचो लय त्रास झालो मका. पण ह्या सगळ्या सोडून जाऊची हिंमत नाही होती माझ्यात. पदरात पोरा होती रे, नाही सगळं सोडून जाऊ शकलंय. पण मनात कायम खदखदत होता. असा जगणं मुश्किल असता रे हे बाबा. नात्यात विश्वास नसलो ना की सगळा डळमळीत होता. कावेरीन काय केल्या ह्याच्यापेक्षा तुमचो एकमेकांवर असलेलो विश्वास महत्वाचो. आणि तो नसलो ना तर एकत्र राहून पण त्रास होईतच. तेव्हा आता तू निर्णय घे. एका वांगडा रवाचा म्हटलास तर जगाकडे पाठ करा, नाहीतर वेगळे व्हा. निर्णय तुझो असा. काय होया? काय नाही गो. आवशीन बाहेर जाऊन गोंजारल्यात असात. वर जाऊन सुने घेऊन ये म्हणून खाली.
अभिदा रे बघ तिने काय अवस्था करून घेतलीये स्वतःची. काहीच खाल्लं पण नाहीये रे तिने. आणि जोपर्यंत तू तुझ्या हाताने तिला या खोलीतून बाहेर नेणार नाही ना तोपर्यंत ती येणार नाही असं म्हणते. अभिदा अरे हीच वेळ एकमेकांना समजून घ्यायची. शांतपणे बोला. खूप गैरसमज झालेत ते संपवून टाका लवकरात लवकर. तुम्हा दोघांचं इतकं प्रेम आहे ना एकमेकांवर की त्या प्रेमानेच सगळे गैरसमज दूर होतील रे. आई आई अभिराम भाऊजी अहो काय ह्या सगळा इसरून आनंद मानायचा या ठीक हा पण मग हे सगळा विसरायचा असं नाही ना. सरग्या ते का स्पष्टच विचार ना. अभिरामा काय रे हैता एवढा सगळा झाल्यानंतर सुद्धा तू ते का हातीक धरून खाली घेऊन इलस. माझा निर्णय झालाय आणि आता तो नाही बदलणार. मी कावेरीशी लग्न केलं. विश्वासाने तिचा हात हातात घेतला कधीच न सोडण्यासाठी. पण आता मी माझ्यापासून कावेरीला वेगळं करतोय. अभिदा काय बोलतोयस तू हे सगळं खोट आहे ना. बोल ना खोट आहे ना हे सगळं अभिदा. कावेरी तू जाऊ शकतेस. आजी आजी तू बोल ना अभिदाशी. तू काकीला सोडतोय अगं. तू तुझा संसार सांभाळलास ना ग. मग तुझ्या मुलाचा संसार मोडताना तू कसं काय बघू शकतेस. आजी थांबव ना त्याला. बोल ना त्याच्याशी. संसार अभिरामाचो असा तो टिकवायचो की मोडायचो ह्यो निर्णय त्याचो असा. आणि तेचो निर्णय झालेलो हा. अभिरामा तू कावेरी सोडू शकतस. आजी अभिदा. अण्णा कोणी काही निर्णय घेऊ दे मला हा निर्णय मान्य नाही. या म्हातारीमुळे होतंय सगळं. सोडणार नाहीये मी हिला. शेवंत आपण एकत्र येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. आपलं एकत्र येणं अटळ असा. आणि जर का कोणी मध्ये आलं तर त्यांचाही मृत्यू अटळ आहे.